विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. थँक यू. कारण तुमच्या कॉन्स्टंट सपोर्टमुळेच मी 50 पर्यंत व्हिडिओ बनवू शकलोय. का बनवलोय? का बनवू शकलो असं म्हणतोय मी? कारण तुम्ही सपोर्ट देताय. तर सपोर्ट म्हणजे काय? तुम्ही अभ्यास करताय हे दिसतंय. काल एक कमेंट होतं एका मुलाचं, की "सर मी आत्ताच तुमचं चॅनल जॉइन केलं आणि मला वायवा सीरीज पण मिळाली आणि दिवसभरात अगदी कमी वेळेत त्यानं सलग 30 व्हिडिओ बघितले. मी तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ कंप्लीट करा आणि मग मला सांगा तुम्हाला कुठं अडतंय का? नाही अडणार. मग नेहमीसारखं टार्गेट आहे आपलं 8 ते 9 मिनिटाचं. टार्गेट आहे 8 ते 9 मिनिटं. पण इथं 8 ते 9 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. कमी वेळेत आजचं सगळं एक्सप्लेन करतो आणि पी-वाय-क्यू सॉल्व्ह करूया आपण. मग आज मी काय कुठला पॉइंट कन्सिडर केलाय? अरे ओहम्स लॉ. दिसतोय तुम्हाला? ओहम्स लॉ काय सांगा? व्ही इक्वल्स टू आय आर. मग आर इक्वल्स टू काय? व्ही अपॉन आय. आणि आय इक्वल्स टू कोण आहे? आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ओके. मग मला सांगा करंटचं युनिट काय? ऑब्व्हियसली करंटचं युनिट आहे एम्पियर. काय युनिट आहे? एम्पियर. पण थांबा. करंटचा फॉर्म्युला काय असतो सांगतो? चार्ज अपॉन टाइम. म्हणजे कुलॉम पण सेकंद पण आहे. म्हणजे करंटचं युनिट कुलॉम पर सेकंद पण आहे. पण या ठिकाणी युनिट काय बघा, करंटचं युनिट बघा, युनिट लिहितोय मी. व्होल्ट पर ओहम असं असू शकतं. बरोबर आहे? कारण याचं युनिट व्होल्ट आहे आणि याचं युनिट कोण आहे सांगा? ओहम. आता हे जे ओहम आहे ते वरती गेल्यावर ओहम इन्व्हर्स होणार. बरोबर आहे? आणि हे जे ओहम इन्व्हर्स आहे त्याला आपण सिमेन्स म्हणतो. मग लक्षात घ्या, जर कुठं तुम्हाला ओहम इन्व्हर्स मिळत असेल, त्याच्याऐवजी तुम्ही यस लिहू शकता. त्याला आपण सिमेन्स असं म्हणतोय. ओके. मग व्हीचं युनिट मेनली व्होल्ट आहे. व्होल्ट आहे लक्षात घ्या. करंटचं अँपिअर आहे. रेझिस्टन्सचं ओहम आहे. चला, बेसिक युनिट तर कळालेत तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी नाही बरं का बाळांनो, कंडक्टन्स नोटेशन जी आहे. मग जी हा रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. ऑब्व्हियसली याचं युनिट ओहम इन्व्हर्स येणार. तर खाली आर आहे, रेझिस्टन्स युनिट जर ओहम असेल, वर गेल्यावर ओहम इन्व्हर्स होणार. पण आपल्याला माहित आहे ओहम इन्व्हर्स इज इक्वल टू एस डिनोट सिमेन्स. दिसतंय तुम्हाला? दिसतंय? दिसलं का बघा? ओके. डिनोटेड बाय एस व्हिच इज इक्वल टू ओहम इन्व्हर्स. मग यस म्हणजे कोण आहे? ओहम इन्व्हर्स. दॅट इक्वल्स टू ए इंटू व्ही इन्व्हर्स. ही काय भानगड आहे? हे कुठून आलं? कुठून आलं? बघूया आपण. R चा फॉर्म्युला व्ही अपॉन आय आहे का बाळांनो? बरोबर आहे. मग नीट लक्ष द्या. एक मिनिट, एक मिनिट. मला R चा फॉर्म्युला वेगळा आहे. मग R चं युनिट काय येणार बघा. हे व्ही येणार आणि ए इन्व्हर्स येणार. मग G चं युनिट उलट येणार. हे तसंच राहणार आणि व्ही इन्व्हर्स येणार. आलंय का? आलेलं आहे. होय. आणि करंटला इक्विव्हॅलंट काय घेतलं होतं मगाशी रे आपण? करंटला इक्विव्हॅलंट घेतलं होतं आपण कुलॉम पर सेकंद. मग याला मी कुलॉम पर सेकंद घेतलं याचं युनिट बघा. कुलॉम पर सेकंद तो सेकंद इन्व्हर्स वर जाईल. व्ही इन्व्हर्स, व्ही इन्व्हर्स. ओके आहे का बघा? कुलॉम सेकंद इन्व्हर्स, व्ही इन्व्हर्स. हाच बदल करायला तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, हे काय दिलंय? कुलॉम सांगतो. क्यूचा फॉर्म्युला आयटी असतो. मग क्यू म्हणजे चार्ज, त्याचं युनिट कुलोम आहे, करंटचं युनिट अँपिअर आहे, टाइमचं युनिट सेकंद आहे. म्हणजे अँपिअर सेकंद म्हणजे सुद्धा कुलोम. बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या टाइपचे प्रश्न येणार असं वाटतंय ते मला सांगा. ऑब्व्हियसली तुम्ही गेस केलं ते बरोबर केलंय. सर एसआय युनिट. पण माझं टार्गेट वेगळं आहे. मी काय म्हणतोय ते बघा, मला आलं पाहिजे न्यूमेरिकल. एसआय युनिट तर ठीक आहे, पण न्यूमेरिकल. आणि कोणतं युनिट शिकलोय आपण इथं? सिमेन्स म्हणजे ओहम इन्व्हर्स बरोबर आहे. आणि नॉर्मली युनिट आपल्याला माहिती आहे. करंट म्हणलं की अँपिअर. पण अँपिअर इज इक्वल टू कुलोम पर सेकंड. ठीक आहे. आता नेक्स्ट. लेंथचं युनिट आहे मीटर माहिती आहे, एरिया मीटर स्क्वेअर माहिती आहे. रेझिस्टन्सचं युनिट आहे ओहम आणि कंडक्टिव्हिटी ओय कंडक्टिव्हिटी कंडक्टन्स नाही. हा जी म्हणजे कंडक्टन्स होता. आता मला कंडक्टिव्हिटी पाहिजे. कंडक्टिव्हिटी पाहिजे लक्षात घ्या. आता मी इथे काही कन्सेप्ट सांगतोय लक्ष द्या. कंडक्टिव्हिटी ऍक्च्युअली सांगतो. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो के इंटू आर. मग कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बी अपॉन आर. बी अपॉन आर. बी म्हणजे सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटचं युनिट असतं पर मीटर. म्हणजे सेल कॉन्स्टंट युनिट पर मीटर आलं. रेझिस्टन्स युनिट आलं ओहम. मग कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट पाहिजे असेल तर ओहम वर जाऊ दे. ओहम इन्व्हर्स होईल. मीटर वर जाऊ दे. मीटर इन्व्हर्स होणार.
मग बाळांनो, याच्यावर खूप प्रश्न आहेत रे. सेल कॉन्स्टंट देतील, कंडक्टिव्हिटी देतील, रेझिस्टन्स विचारतील. रेझिस्टन्स देतील, कंडक्टिव्हिटी पण देतील आणि सेल कॉन्स्टंट विचारतील रे. पण त्यावेळेस समजून घ्या, युनिट कॉमनली तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये ओहम इन्व्हर्स, सेंटीमीटर देतील. पण जनरली असं का देतात? कारण तुमचा सेल काय एवढा मोठा नसतो मीटरमध्ये घेण्यासाठी. छोट्या साइजचेच असतात. मग सेंटीमीटर्स हे बरं वाटतंय लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. मोलार कंडक्टिव्हिटी की रे बाळांनो. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे 1000 के अपॉन सी फॉर्म्युला कॅल्क्युलेशनसाठी वापरायचा. कारण कॅल्क्युलेशनमध्ये कॉमन युनिट असणार आहेत. पण जेव्हा तुम्हाला युनिट विचारलंय, आता मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट करायचंय. कंडक्टिव्हिटीचं युनिट आठवा. ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन मोल पर मीटर मोल्स पर डीएम क्यूब असतो कॉन्सन्ट्रेशनला. आपण एसआय युनिट मध्ये मोल्स पर मीटर क्यूब येणार. कॉन्सन्ट्रेशन युनिट काय येणार आहे? मोल मीटर रेस टू -3. -3 वरती गेल्यावर +3 होतील. म्हणजे मला ओहम इन्व्हर्स हे +3 होतील. 3 - 1 2 मीटर स्क्वेअर आणि मोल इन्व्हर्स हे आहे मोलार कंडक्टिव्हिटी युनिट. आपल्या रँकर्स कोर्स मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये डिटेल मध्ये आपण न्यूमेरिकल्स घेतलेत. ऍट एनी कॉस्ट करा आणि वायवा सिरीज मध्ये सुद्धा घेतलेत. मग चला पहिला प्रश्न. रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो RA अपॉन L. मग रेझिस्टिव्हिटी युनिट काय येणार? ओहम मीटर स्क्वेअर अपॉन मीटर. मीटरला मीटर कॅन्सल. मग रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर. मग कंडक्टिव्हिटीचं युनिट असणार आहे ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स. म्हणजेच सिमेन्स आणि मीटर इन्व्हर्स. सिमेन्स आणि काय सांगा? मीटर इन्व्हर्स. हे लक्षात घ्या. मीटर इन्व्हर्स. ओके, डन. डन लक्षात घ्या. ओके, रेझिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी सांगतो. चुकलंय त्यांचं. मोल इन्व्हर्स नाहीये कंडक्टिव्हिटी. मी सेंटीमीटर मध्ये एसआय युनिट कसं येईल? मोल इन्व्हर्स नाहीये. नाहीये. सेंटीमीटर स्क्वेअर कसं येईल? एसआय युनिट पाहिजे ना तुम्हाला. आता इथं जर त्यांनी ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स दिलं असतं, तर ते कंडक्टिव्हिटीसाठी बरोबर आहे. तर ते कंडक्टिव्हिटीसाठी बरोबर आहे. ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स. ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स दिलंच नाही. म्हणजे त्यांच्या मिस्टेक्स आपल्याला कळतायत. लक्षात घ्या. त्यांच्या मिस्टेक्स तुम्हाला समजतायत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला 1000 के अपॉन सी. 1000 नको आहे मला. मला आठवतंय कंडक्टिव्हिटी युनिट आहे ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स. कॉन्सन्ट्रेशन युनिट आहे मोल्स पर मीटर क्यूब. -3 +3 म्हणजे ओहम इन्व्हर्स, मीटर स्क्वेअर, मोल इन्व्हर्स. मी काय करतोय बघा. सेंटीमीटर नको आहे. डीएम क्यूब नको आहे. झालं की. तर मोल दिलं नाही, कॅन्सल. कारण कॉन्सन्ट्रेशन मध्ये मोल पाहिजे की. मग सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही, सिमेन्स. ओहम इन्व्हर्सला सिमेन्स म्हणतात. मग सिमेन्स, मीटर स्क्वेअर, मोल इन्व्हर्स. उत्तर मिळालं भावानो तुम्हाला. आता लक्षात घ्या. Electrical conductance due to all ions in 1 centimeter of given solution is called conductivity. आणि कंडक्टिव्हिटीसाठी मॅडम दोन फॉर्म्युले आहेत. सेल कॉन्स्टंट इक्वल टू के इंटू आर आणि मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू 1000 के अपॉन सी. मग कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स. पण जनरली न्यूमेरिकल मध्ये ओहम इन्व्हर्स, सेंटीमीटर इन्व्हर्स देतील. मग चला वायवा सिरीजचं अजून एक बेस्ट लेक्चर विदिन 8 मिनिट झालं. पण इथं तुमचं टार्गेट मी तुम्हाला सेट करून देतोय. तर पहिल्यांदा बी इक्वल्स टू के आर पुन्हा 1000 के अपॉन सी. या दोनच न्यूमेरिकल वरती बेस्ड तुम्हाला प्रॉब्लेम शोधायचे आहेत. कसं शोधणार? कसं शोधणार मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे वायलन असू दे, एक्झाम गोल असू दे किंवा मार्क्स ऍप्लिकेशन असू दे, तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये टॉपिक वाईज जावा. कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी 98 क्वेश्चन्स आहेत. मोलार कंडक्टन्सला 0 कॉन्सन्ट्रेशन. अरे कोहलार्स लॉ. बरं. हे बघा इथे दिलंय त्यांनी. कॉन्सन्ट्रेशन दिलंय, रेझिस्टन्स दिलाय, कंडक्टिव्हिटी पण दिलंय, सेल कॉन्स्टंट विचारलाय. सेल कॉन्स्टंट विचारलाय. एकच मिनिट बाळांनो, एकच मिनिट. काय काय दिलंय सांगा बघू. एकच मिनिट. जास्त वेळ घेत नाही तुमचा. काय विचारलंय? कॅल्क्युलेट द सेल कॉन्स्टंट म्हणजे बी विचारलंय. फॉर्म्युला काय? के इंटू आर. के म्हणजे कोण? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी एवढी दिले. काय दिले कंडक्टिव्हिटी? 0.00126. बघा सेंटीमीटर इन्व्हर्स दिले, चालतंय. काय प्रॉब्लेम नाही आहे मला. इंटू इंटू 1440 करा. ओके, प्रॉडक्ट करा. हे 2 झिरोला हे 2 पॉईंट कॅन्सल करा. 0.126 ला 14 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला उत्तर मिळेल. पण ते पर सेंटीमीटर असेल. पर सेंटीमीटर. एक काम करूया आपण.
तर ते तर उत्तर पर सेंटीमीटरच आहे. बघा ना, सेंटीमीटर इन्व्हर्स म्हणजे पर सेंटीमीटर. काय उत्तर आलेलं आपलं? 14ला आहे ना मल्टिप्लाय करायचं. करतो रे मी. 126 14 सक्क 84 14 दोन्ही 28 28 आणि 8 36 14 एके 14 आणि 3 17 1.7 आहे का उत्तरात कुठे बघा 1.7 1.7 नाहीये 1.8 बरोबर आलंच पाहिजे पण 1.014 कसं काय आलं? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आपलं सोडवलेलं बरोबर आहे. आपण केलेलं बरोबर आहे. मला क्रॉस चेक तुम्ही करून सांगा बरं का. म्हणजे बऱ्याच वेळा मार्क्समधलं किंवा एक्झाममधलं सगळं बरोबर असतं नाहीये. आता मला तुम्हाला सोपवायचंय. याला मल्टिप्लाय केल्यावर माझं कुठं चुकतंय का? नाही रे. कसं? 14ला जर 100 न मल्टिप्लाय केल्यावर 1400 येतंय. मग त्यावेळेस मला 1.4 आन्सर आलं असतं. हे 1.014 कसं आलंय? सोल्युशन नो सोल्युशन. पण ऐका, आपल्यासारखंच 48% लोकांचं बरोबर आहे. चला, मग मला तुमच्याकडून ते पण हवंय. मग धन्यवाद पुन्हा. 50 व्हिडिओ कंप्लीट झालेत. अजून करायचेच आहेत. सीटला कमी वेळ उरलाय माहिती आहे. पण काय आहेत थोड्याशा अडचणीत म्हणूया आपण. पण जेवढं घेतलंय तेवढंच सुद्धा सीईटीला चांगले मार्क मिळणार आहेत. त्यामुळे करा म्हणलं ऑल द बेस्ट.